अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने रुकडीमध्ये स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असून गावातील सर्वच कोंडावळे मुक्त गाव करण्याचा प्रयत्न रुकडी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान आरोग्य व स्वच्छता सभापती श्री शीतल खोत, सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच पाकीजा राजमुलानी, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अथक प्रयत्नातून सुरू आहे। रुकडी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता ठेवण्याचा व कोंढाळा मुक्त गाव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नागरिकांच्यातून सुद्धा या कामासाठी फार मोठे मोलाचं सहकार्य लाभत आहे। तसेच आरोग्य व स्वच्छता सभापती शीतल खोत याचे रुकडी गावाच्या नागरिकांच्या वतीने मनापासून कौतुक होत आहे। यासाठी ग्रामपंचायत सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच पाकीजा राजू मुलानी, ग्रामविकास अधिकारी अजय वाघ व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून नागरिकांच्यातून मनापासून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे। नमस्कार, मी राजश्री संतोष रुकडीकर, लोकनियुक्त सरपंच रुकडी। सध्या रुकडी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छतेची मोहीम अत्यंत चांगल्या प्रकारे राबवत आहे। त्यामुळे सर्व नागरिकातून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। मी सर्वप्रथम आमच्या सफाई कामगारांचे मनापासून आभार मानते की त्यांनी गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छता करून नागरिकातून कौतुकास्पद काम सुरू केले आहे। नागरिकांनीही आम्हाला थोडे सहकार्य करून कचरा हा घंटागाडीतच टाकावा। सध्या ग्रामपंचायतीच्या 3 घंटागाड्या सुरू आहेत। कोणत्याही प्रकारचा कचरा हा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच सर्व नागरिकांनी टाकावा व आपले आरोग्य उज्ज्वल बनवावे व निरोगी बनवावे असे मी आपल्याला आवाहन करते। मान्य खासदार धैर्यशील दादा यांनी मला 1 महिन्यापूर्वी उपसरपंच पदी निवड माझी केलेली आहे। त्यांनी आम्हाला सर्वांना सूचना दिलेल्या आहे की मला गावात सगळी स्वच्छता हवी आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून गाव मला स्वच्छ पाहिजे, तुम्ही सर्वांनी मिळून गाव स्वच्छ करून घ्या। आम्ही सर्वांनी सरपंच उपसरपंच यांनी शीतल खोत यांना नवीन सभापती त्यांना पद दिलेलं आहे। त्यांना आम्ही सर्वांनी घेऊन पूर्ण गाव स्वच्छ करून घेत आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे आणि त्यांनी सुद्धा पूर्ण आपलं गाव स्वच्छ करून घ्यावे। नमस्कार, मी शीतल खोत, माजी उपसरपंच आणि आरोग्य व स्वच्छता सभापती रुकडी। कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्री धैर्यशील दादा यांच्या सूचनेनुसार रुकडीमध्ये आपली रुकडी स्वच्छ रुकडी सुंदर रुकडी असं जे काही अभियान आहे त्या माध्यमातून रुकडीच्या सरपंच राजश्री संतोष रुकडीकर, उपसरपंच पाकीजा राजू मुलानी, तसेच माझे सर्वच ग्रामपंचायती सन्माननीय सदस्य आणि माझे सर्वच सफाई कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने रुकडीमध्ये चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करण्याचं काम आता या ठिकाणी चालू झालेलं आहे। ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कोंडावळे निर्माण झाले होते ते कोंडावळे आता नष्ट होण्याच्या भूमिकेमध्ये आहेत। तरी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुद्धा मला एक असं आवाहन करायचं आहे, ज्या माध्यमातून ग्रामपंचायतीचं सुद्धा कर्तव्य आहे की रुकडी स्वच्छ ठेवणं, सुंदर ठेवणं, कोंडाळमुक्त करणं, त्या सुद्धा नागरिकांनी सुद्धा ग्रामपंचायतीला सहकार्य करून आपल्या दारासमोरील किंवा आपल्या घरासमोरील स्वच्छता आपण केला तर तेवढंच या ठिकाणी रुकडी ग्रामपंचायत प्रशासनाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं नागरिकांच्या वतीनं मोलाचं सहकार्य लाभेल आणि भविष्यात अजून कचरामुक्त गाव झालेलं नाही। लोकांच्या सहभागातून या ठिकाणी कचरामुक्त करण्याचा अभियान या ठिकाणी सरपंच, उपसरपंच आणि सर्व सामान्य ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व माझे सफाई कर्मचारी, ह्या सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे। कारण सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गाव अत्यंत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे होत आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे की जे रुकडीमध्ये जी काही घंटागाडी असते त्या घंटागाडीत आपला घरचा वल्ला आणि वाळा कचरा त्यामध्ये टाका, इतरत्र जेणेकरून कोंडाळ ठिकाणी किंवा दुसऱ्यांच्या दारामध्ये कृपया टाकू नये। स्वच्छ आणि सुंदर रुकडी दिसण्यासाठी आपलं फार मोठं मोलाचं सहकार्य आम्हा सर्व ग्रामपंचायत प्रशासनाला हवं एवढ्या ठिकाणी व्यक्त करतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।